राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय बजरंगबली हनुमान की जय नमस्कार पार्वतीश्वर हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलात्पलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं कुण्डलीकाय दातृ मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय श्री सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व साधु सज्जन सर्व समान ऐसे जे साधन साध्य करी कोण काळी पाहता न धरी विषमतोचे आत्माराम पूर्ण होय सज्जन दुर्जन देव ऐसे जान या नाव आपण भक्तराज गणेशनाथ म्हणे ऐसा जो विरक्त तया होय मुक्त सायुज्यता श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज शतकोत्तर अमृत महोत्सव निमित्त संजीवन समाधी सोहळा वर्ष 375वे याही वर्षी असा जो अखंड नाम सप्ताह सानिध्यामध्ये प्रवचन रूपी सेवा आज आपल्या वाटेला आलेली आहे दिनांक 19 सप्टेंबर 2023 मंगळवार प्रवचन रूपी सेवा आणि ही सेवा ऑनलाईन प्रवचन सेवा आहे आपण तरलो नव्हे ते नवल कुळ उद्धरील कारण स्वतःहून आपण करत असतो पण या जगांना सर्वांना करण्याकरता स्वतःही आपण करतो पण जगाला हे तारणं हे सर्वात मोठं काम संतांचं आहे आणि अशा या थोर महान संतांच्या सानिध्यामध्ये
चालू असलेला नामोत्सव शतकोट उत्तर अमृत महोत्सव वर्षानिमित्त हा प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी साजरी होत आहे. तिथे दाबा नाही करते बटन, साऊंडच्या बटनला दाबा. उचल नका वरे. तरी आज आपल्या या प्रवचन रूपी सेवेमध्ये निवडलेला जो श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या गाथेतील 4 चरणाचा हा अभंग आहे. चालू असलेला हा अखंड नाम उत्सव, या उत्सवामध्ये आजची प्रवचन रूपी सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. या ठिकाणी प्रवचन रूपी सादर करत असताना वेळेच्या अभावात जसं प्रयत्नांतील आपल्याला सांगता येईल तशाप्रमाणे सांगण्याचा या ठिकाणी विचार केलेला आहे. तरी या ठिकाणी संतांचा खूप परिश्रम आहे. सर्व साधू सज्जन सर्व समान, ऐसे जे साधन साध्य करी. सर्व साधू सज्जन सर्वांमध्ये समान आहे, कारण संत हे जगाला उपदेश करणारे, लहान असो मोठा असो, स्त्री असो पुरुष असो, या सर्वांवरती कृपा करणारा तो संत महात्मा आहे. जसं सर्वच ठिकाणी तो व्यापक परमात्मा आहे, कारण त्या संतांच्याच सानिध्यातून आपल्याला कळतो. म्हणून या ठिकाणी सर्व साधू सज्जन सर्व समान आहेत असं संत महात्मे सांगतात. भेद नाही, जोपर्यंत आपल्याही अंतःकरणामध्ये जो भेद जाणारा नाही, तसं समान या जगामध्ये पाहणारी दृष्टी आपल्या साधू संत महात्म्यांची आहे. म्हणून जगाला समान दृष्टी समजतात. ऐसे जे साधन साध्य करी. आता साधन कोणते कोणते आहेत? प्रत्येक साधन भिन्न भिन्न अवस्थेचे साधन आहेत. ज्या साधनेतून आपल्याला परमार्थ हे आपल्याला साध्य करता येतं, ही एक मोठी साधन आहे. कारण परमार्थ हे धन मोठा आहे. परमार्थ हे धन जोडी संतांचे चरण. कारण काय? परमार्थातलं धन हे सर्वात मोठं आहे आणि आमच्या धनातला विकास होऊ शकत नाही, पण परमार्थाचं धन म्हणजे हे ज्ञान आहे. म्हणून जगाला हे ज्ञान वाटतात संत महात्मे. कारण तोची आत्माराम ऐसे जे साधन साध्य करी. असं कोणतं साधन आहे ज्या साधनेतून आपल्याला जीवन आपल्याला कृतार्थ करता येईल, तोची आत्माराम पूर्ण होय. या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, कोण काळा पाहता न धरी. कारण या परमात्म्याना काळ वेळ नाही, उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उतरते. कारण काय? कोण काळा पाहता न धरी. त्या काळाला देखील या ठिकाणी संतांनी अवलंबून ठेवलेला आहे. कारण त्या काळाला थांबण्याची शक्ती ज्या संत महात्म्यापाशी आहे, असे थोर संत महात्मे आहेत. कोण्या काळी पाहता न धरी, विषमतोची आत्माराम पूर्ण करेल. कारण काय? त्या ठिकाणी संतांनी सांगतात की बाबा, आणि तो आत्मा आणि परात्मा, जो आत्मा आहे हे स्वयंरूपी आहे, पण परात्म्याची जोपर्यंत आपल्याला ओळख होऊ शकत नाही, तोपर्यंत आपल्याला पूर्णता होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी विषमतोची आत्माराम पूर्ण होय. कारण विश्वामध्ये जो आहे ना, तो परमात्मा आहे ना, कारण त्या अवस्थेला पोहोचलेला आहे. कारण ही अवस्था एक मनुष्यांच्या अंतःकरणामध्ये एक अवस्था आहे. तसं संतांनी ही अवस्थेपर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे. अवस्था वेगळी आणि व्यवस्था वेगळी. कारण काय? अवस्था हे मानवी जीवनामध्ये आपल्याला घडवून घेता येतं, त्याला एक अवस्था म्हणतात. कारण त्या अवस्थेला आपण पोचल्यानंतर खरं म्हणजे पूर्णता आपल्याला प्राप्त होतं. असे या ठिकाणी श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात की बाबा, ज्या ठिकाणी विषमच नाही, विषमतोची आत्माराम, शम आणि विषम या ठिकाणी पूर्णत्वाला जोपर्यंत आपण
या आत्म्याची परात्म्याकडून आपण आवड करून घेतो आणि तो आत्मा पूर्णतम या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून त्याला विषमतोची आत्माराम पूर्ण होय असंही ज्या ठिकाणी दुसऱ्या चरणामध्ये सांगतात महाराज. म्हणून अशा ठिकाणी सज्जन दुर्जन देव ऐसे जाण या नाव आपण भक्तराज. आता सज्जन दुर्जन देव ऐसे जाण, कारण आता सज्जनाला आणि दुर्जनाला, कारण काय हे संत महात्मे सज्जन आणि दुर्जन, कारण दुर्जनालाही तितकंच आहे आणि सज्जनालाही तितकंच परिश्रम या ठिकाणी सांगतात. कारण काय देव आहे ना, तो देव ऐसे जाण, हा देव कुणाला म्हणाव, संत कुणाला म्हणाव, आणि तो ज्या ठिकाणी भेदाभेद गेलेला आहे, ज्या संताकडे भगवंताकडे निर्द्वंद निशंक विचारता मही सुखानंद हृदयी स्थिरावला विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख योनी सम्यक अन्यन्नता. कारण दुर्जन देव ऐसे जाण, कारण काय परमात्म्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा सज्जन आणि दुर्जन. कारण दुर्जनाला अगोदर आपण ज्या ठिकाणी वर्णन करतो, सज्जन तरी सज्जनच आहे. कारण काय चांगला व्यक्ती तो चांगलाच असतो आणि दुर्जन वाईट व्यक्ती तो वाईट असतो ना, त्या वाईटाला चांगलं करणं हे संतांचं काम आहे. म्हणून सज्जन दुर्जन देव ऐसे जाण, कारण संतांनी त्या समान सांगितलेलं आहे की बाबा दुर्जनालाही तितकंच आणि सज्जनालाही तितकं. ती अवस्था ज्या ठिकाणी संत महात्म्याकडे आहे, या नाव आपण भक्तराज, त्याला भक्त म्हणतात. कारण भक्त कसा आहे, तो भक्त कोणता आहे, कारण त्याला भक्त ही अवस्था कशाहून म्हणावं, या नाव आपण भक्तराज. कारण भक्तांचे लक्षण सांगतात, भक्त ऐसे जाण जे देही उदास गेले आशा पास वारुणे. कारण काय या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाद्वारे महाराजांनी सांगितलेलं आहे की बाबा भक्त ऐसे जाण. ऐसे म्हणल्यानंतर कैसे, जो देही उदास, जे उदास वृत्ती मानलेला आहे, देवावरती ज्या ठिकाणी उदास वृत्ती आहे. कारण काय जो देही उदास गेले आशा पास निवारुणी. कारण काय ज्यांच्या मनातली आस गेलेला आहे, पाश गेलेला आहे आणि त्याला असंही भक्त समजता येतं. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाद्वारे सांगितलेलं आहे, भक्त ऐसे जाण, कैसे जाण, ज्यांच्याकडे जेदेही उदास गेले आशा पास निवारुणी. विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता. कारण काय ज्याची आसक्ती गेलेली आहे, आशापास गेलेला आहे, त्याला भक्त असं म्हणतात, त्यालाच भक्त म्हणावं. म्हणून या ठिकाणी श्री संत गणेशनाथ महाराजांच्या गाथेतील असा जो अभंग आलेला आहे की ज्या ठिकाणी या नाव आपण भक्तराज, या नाव आपण भक्तराज. कारण भक्त हे स्वतःही म्हणून घेण्याकरता, कारण काय जगद्गुरु तुकाराम महाराज नव्हे संत महात्मे म्हणतात मी भक्त. कारण भक्तामध्ये असं आहे, कारण भेद हे अमंगळ आहे आणि स्वतःही भक्त म्हणणं वेगळं आहे. कारण संतांनी मला म्हणा असं म्हणलेलं नाही. कारण काय भक्त ऐसे जाणा, कारण जाणण्याची वृत्ती आपल्याकडे दिलेला आहे, पण भक्त म्हणण्याची वृत्ती नाही. मला असं म्हणा, भक्त म्हणा असंही म्हणलेलं नाही. कारण भक्त हे जाणण्याची क्रिया आहे, म्हणून भक्त ऐसे जाणा म्हणतात. कारण भगवंताचं नाम तुम्ही उच्चार करा, त्या उच्चारातून आपलं जे आहे ना जीवनमुक्त ज्या ठिकाणी होत असतो आणि या उच्चारातून आपल्याला भय निरसन होत असतो आणि या भीतीपासून आपण दूर होतो. कारण तो ज्या ठिकाणी भगवान परमात्मा सापडल्यानंतर आपल्याला काय आहे की ज्या ठिकाणी परमात्म्याकडे आपण लीन होता येतं आणि त्या संतांकडे आपण लीन होतो. म्हणून तो असा तो भक्त आहे की या नाव आपण भक्तराज, याला असंही म्हणता येतं. आणि महाराज सांगतात की बाबा श्री गणेशनाथ म्हणे ऐसा जो विरक्त तया होय मुक्त सायुज्यता. कारण काय संत महात्मे सांगतात ऐसा जो विरक्त आहे, कारण भक्ती करत असताना तो विरक्त अंतकरणामध्ये ज्या ठिकाणी भाव धरलेला आहे, कारण विरक्त भक्ती आहे, तया होय मुक्त सायुज्यता. सायुज्यता हे मुक्ती आहे. कारण काय या मुक्ती चार मुक्त्या आहेत, सर्वपता, स्वरूपता आणि सलोकता आणि सायुज्यता, ही चार प्रकारच्या मुक्त्या आहेत. आपल्याला मुक्ती म्हणजे काय महत्वाचं साधन आहे. कारण काय हे शब्द महत्वाचे आहेत, कारण मुक्ती म्हणजे काय ही कळायला पाहिजे.
भगवंताकडे गेल्यानंतर आपल्याला 4 मुक्त्या प्राप्त होतात. ते कोणत्या आहेत? सलोकता, सायुज्यता, हे 4 मुक्त्या प्राप्त होतात. कारण एकच तुम्ही क्षणभर त्या देवळांच्या द्वारामध्ये जर प्रवेश केलात, नवे नवे त्या देवळांच्या द्वारामध्ये तुम्ही प्रवेश करून त्या चिंतन केलात, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक क्षणामध्ये तुम्हाला 4 मुक्त्या प्राप्त होतात, असंही ज्या ठिकाणी संत महात्मे सांगतात. म्हणून ही सायुज्यता आहे. सायुज्यता मुक्ती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. सलोकता आणि समीपता. समीपता म्हटल्यानंतर जवळ आहे. कारण काय? जवळता. सलोकता म्हटल्यानंतर अहो तो दुरून आपण आकर्षण करतो, पण सलोकता, समीपता. आता काही जणाला जवळच आहे, बघा तुम्ही, परमार्थ जवळच आहे, परंतु जवळी आहे परी भेटेना. बघा तुम्ही, समीप म्हणल्यानंतर आपल्या जवळ आहे, समीप त्याला म्हणतात. ही मुक्ती आहे. आणि अशी ही मुक्ती प्राप्त करत असताना ज्या ठिकाणी मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे, ज्या ठिकाणी समीपता म्हणल्यानंतर आपल्या जवळ आहे. आता भगवान परमात्मा जवळ आहे, कारण तो ज्या ठिकाणी जवळ असलेला परमात्मा, आणि असा परमात्मा आहे तो जगामध्ये कुठेही नाही, अशातला भाग नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. परमात्मा हे सर्वच ठिकाणी सर्व घटी राम, देहादेही एक सूर्यप्रकाशक शस्त्ररश्मी. कारण परमात्मा नाही अशातली जागा कुठेही शिल्लक नाही, सर्वच ठिकाणी परमात्मा आहे. कारण काय? परमात्मा आपल्या ज्या ठिकाणी परमात्मा या हृदयामध्ये हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. कारण त्या हृदयामध्ये तो परमात्मा ज्या ठिकाणी व्यापक रूपातून आहे, कारण तो परमात्मा असा आहे. कारण ज्या परमात्मा आणि जो परमात्मा नाही असं समजतो, कारण तो परमात्मा नाही. ज्यांच्या त्यांच्या हृदयामध्ये तो परमात्मा वास केलेला आहे. देव कुठे आहे म्हणतात? अरे बाबा, देव इथं आहे, तू त्याचा शोध कर. कारण देव इथं आहे, परंतु जवळी आहे परी भेटेना. कारण देव भेटण्याकरता, देव कळण्याकरता साधू संतांची संगती करावी लागते. संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. कारण काय? त्या संतांच्या संगतीशिवाय आपल्याला देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून महाराज सांगतात, देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मानव रूपामध्ये आपण म्हणतो अरे निमित्त मात्र आहे, परंतु देव या संताकडे आहे. म्हणून देव आहे म्हणून आपण चालतो. कारण काय? आपल्याकडे देव वास्तव्य केलेला आहे. कोण चालवत हो शरीर? परमात्मा चालवणार आहे. सत्ता कोणाची आहे? त्या परमात्म्याची आहे. चाले हे शरीर कोणाची असत्ते? कोण बोलविते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. कारण काय? तो चालवणारा परमात्मा आहे. उगाच म्हणतो आपण कोण चालवणारा आहे? परमात्मा. अरे कोण चालवत? तुमच्या आमच्यानं चालवणं होतं? नाही, चालवणारा तो एक आहे, परमात्मा. अरे विश्व ज्या ठिकाणी विश्वामध्ये तो व्यापक असलेला परमात्मा आहे, कारण तो शरीर चालवणार आहे. कारण किडामुंगी पासून तो चालवणार आहे, त्यांच्याही मध्ये हृदयामध्ये तो परमात्मा आहे, आणि मानवाच्या रूपामध्ये तो परमात्मा आहे. म्हणून ज्या ठिकाणी परमात्मा चालवणार आहे, त्या परमात्म्याची आपण ओळख करण्याकरता आपण संतांची भेट करावं लागतं. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तर मग दुःख लेश. कारण तेथे मी राहीन होऊन याचक, घालतील भीक त्याची मज. कारण काय? मी त्या ठिकाणी भगवंताच्या सानिध्यामध्ये याचक म्हणून आपल्याला राहायचं आहे. भीक म्हणजे कोणते भीक आहे? भीक म्हणलं तरी भीक मागणं नव्हे. कारण भीक आहे मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. कारण प्रेमातलं अंतकरणातलं ज्या संताकडे आपल्याला मागायचं आहे, असं भीक नाही की ज्या ठिकाणी मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा, असं या ठिकाणी संताकडे आपल्याला मागायचं आहे. कारण मागत असताना आपण काय मागावं हे आपल्याला कळायला पाहिजे. आता आपण काही मागतो, आपण मागतो जे नासकी वस्तू आपण मागत असतो. कारण काय? आपल्याकडे मागण्याकरता तेवढं ज्ञान नाही, काय मागावं हे आपल्याला कळतच नाही. म्हणून संताकडे आपण काय मागावं? प्रेम भातुके पाठवा, मजभीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा, असंही मागणं ज्या ठिकाणी संताकडे आहे. आणि तुम्ही आम्ही आपण मागायला, हेच आपण मागायला पाहिजे. कारण हे मागितल्यानंतर आपल्याला जीवनमुक्त या ठिकाणी होता येतं. म्हणून अशा ठिकाणी श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज आणि यांच्या संजीवन समाधी सोहळा निमित्त हा वर्ष 375
सर्व ज्या ठिकाणी अशा या उत्सवामध्ये सतकोट उत्तर अमृत महोत्सव वर्षानिमित्त हा जो कार्यक्रम या ठिकाणी सादर केलेला आहे आणि ही या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा आणि आहे त्या वेळेमध्ये आपण थोडक्या वेळेमध्ये आपण या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा संपन्न केलेली आहे। तरी आज ही प्रवचन रूपी सेवा आणि ऑनलाईन या माध्यमातून प्रवचन होत आहे। कारण काय, या ठिकाणी ऑनलाईन मध्ये जगालाही सर्वांनाच कळावं म्हणून असे या ठिकाणी ऑनलाईन सेवा या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे। आणि त्या ऑनलाईन सेवेमध्ये आपण प्रवचन करत असताना काही जर आपल्याकडून चूक भूल झालेली असेल तर परमात्म्याकडे मी विनंती मागून त्यांना नतमस्तक होऊन मी या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो। विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। नमः पार्वती शिव हर हर महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की, राजा रामचंद्र भगवान की जय। कपिवर मारुति हनुमान की जय।